वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने बीडमध्ये खळबळ। परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे। कायदाविषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी या कारखान्याची विक्री झाल्याचा गंभीर आरोप केला। हा कारखाना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारला होता। पंकजा मुंडे यांनी तो भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला होता। मात्र विक्री झाल्याच्या आरोपानंतर सहकार क्षेत्रात मोठी हालचाल सुरू असून खरेदी खत रोखण्याच्या मागणीसाठी गीतेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज देखील केले। काय सांगा, वैद्यनाथ कारखाना विक्री केल्याचा जो आरोप आहे तो तुम्ही करताय? वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मर्यादित पांगरी हा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता। सदर कारखाना हा त्यांच्या पश्चामध्ये त्या ठिकाणचं जे काही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगारांच्या हिताविरुद्ध जे निर्णय घेणे आवश्यक होतं ते त्यांच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतल्यामुळं तो कारखाना कर्जबाजारी झाला आणि युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत तो ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांना तो विक्री करण्यात आला आहे। तर सदरचा जो कारखाना आहे तो दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी खरेदी खत दस्त क्रमांक 4966/2025 सह दुय्यम निबंधक कार्यालय अंबाजोगाई येथे नोंदवण्यात आलेला आहे। सदरचं खरेदी खत हे ऑफलाईन नोंदवल्यामुळं त्या ठिकाणी त्या कारखान्याची योग्य असं मूल्यांकन करण्यात आलं नाही आणि तो कारखाना 131 कोटी 98 लाख रुपयाला त्या ठिकाणी काडीमोल रकमेमध्ये विक्री करण्यात आल्याचं आमचं मत आहे। आता काय मागणी करतायत? आमचं असं म्हणणं आहे की तो जो कारखाना विक्री केलेला आहे तो शेतकरी सभासदांच्या हिताच्या विरुद्ध निर्णय झालेला आहे। त्या ठिकाणी शेतकरी आणि सभासदांचे जे काही भांडवल आहे ते त्या ठिकाणी बुडालेलं दिसून येत आहे। त्याच्यामुळे सदरचा कारखाना हा राज्य शासनाने हस्तक्षेप करून तो खरेदी व्यवहार रद्द करण्यात यावा आणि शासनाकडून त्याला मदत द्यावी आणि तो कारखाना परत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं ते त्यांना साकार करण्यासाठी तो परत कारखाना वैद्यनाथ कारखान्याच्या नावाने हस्तांतर करण्यात यावा आणि या कारखान्यासाठी म्हणजे या कारखान्याची जी मिळकत आहे, वैद्यनाथ साखर कारखान्याची जी मिळकत आहे त्यातली काही जमीन ही ओंकार साखर कारखान्याला दिलेली त्या खरेदी खात्यात नमूद आहे। गोपीनाथ गडाची जमीन सुद्धा ती परत गोपीनाथ गडाच्या नावानं करण्यात यावी असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे।